या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर वेळीच उपचार न केल्याने बाळासह मातेचा मृत्यू झाला। हा प्रकार 18 ते 22 मे 2022 रोजी घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। 3 वर्षानंतर मंगळवारी 9 जुलै रोजी हारून नजीर बागवान वय 23 मित्रनगर शेळगी यांच्या तक्रारीनुसार गोलचावडी दवाखान्यातील महिला डॉक्टर सुनीता देगावकर यांच्यावर जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणात समीना हारून शेख या महिलेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। फिर्यादीत म्हटले आहे की नॉर्मल डिलिव्हरी करून देते असे डॉक्टर सुनीता देगावकर यांनी समीना बागवान हिचे पती फिर्यादी हारून बागवान यांना सांगितले। त्यामुळे समीना यांना डिलिव्हरी करता मंगळवार बाजार येथील गोलचावडी रुग्णालयात 18 मे 2022 रोजी 9:30च्या सुमारास दाखल करण्यात आले होते। दिवसभरात डॉक्टरांनी काहीही उपचार केले नाहीत, त्यामुळे समीनाची प्रकृती चिंताजनक झाली। त्यानंतर रात्रीच्या सुमारास महिला डॉक्टरांनी समीनाला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराकरता घेऊन जाण्यास सांगितले। डॉक्टरांकडून उपचाराच्या विलंबामुळे समीना आणि बाळाचा 19 मे 2022 रोजी रात्री मृत्यू झाला। या दोघांच्या मृत्यूस डॉक्टर देगावकर या कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक शेख करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।